नमस्कार. विधानसभा आणि लोकसभा तोंडावर असताना पक्षांतर उड्या मारणं, हा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणं, सत्ताधारी पक्षामध्ये जाणं हे काही नवीन नाही. बट आता जो अशोक चव्हाणांचा राजीनामा आहे, ते राजीनाम्यावर सगळीकडे चर्चा होते. तर अशोक चव्हाणांनी राजीनामा का दिला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. नमस्कार, मी सचिन परत एकदा स्वागत करतो. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. दरम्यान अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपा त्यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगते. या सर्व विषयावर स्वतः अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पण आपण याच्यातनं जाणून घेऊया. अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी सांगताना बोलले की यावेळी ते म्हणाले, मी विधानसभा अध्यक्षांना भेटून म्हणजेच राहुल नार्वेकरांना भेटून काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. तर प्रदेशाध्यक्ष म्हणजेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलंय. मला कोणाबद्दल कसलीही तक्रार करायची नाही. राजीनामा देण्यामागचे कुठल्याही व्यक्तिगत भावना नाही. माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन. 1 ते 2 दिवसात थांबा. मी माझा संपूर्ण जो काही माझं पुढचे भविष्य कुठे मी काय करणार आहे ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. दरम्यान यावेळी अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आले की तुम्ही भाजपात प्रवेश करणार आहात का? भाजपा तुम्हाला राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगू लागली. त्यामुळे तुम्ही भाजपात जाणार आहात का? याच्यात किती तथ्य हे पण आम्हाला सांगा. यावर अशोक चव्हाण म्हणाले की मला भाजपाच्या कार्यप्रणालीची माहिती नाही. भाजपात जाण्याचा मी अद्याप कुठलाही विचार केलेला नाही. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मी माझी जी पुढची दिशा असणार आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. काँग्रेस सोडण्याबाबत प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले की प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे असंही त्यांनी यावेळेस सांगितलं नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीला कारण पाहिजेच असं नाही. मी जन्मापासून काँग्रेसमध्ये काम केलंय. आता मला वाटलं अन्य पर्याय शोधला पाहिजे. राजीनामा त्यासाठीच मी दिलेला आहे. पक्षांतर्गत नाराजगीचा चर्चेवर प्रश्न विचारल्यावर अशोक चव्हाण म्हणाले की मला कोणत्याही पक्षांतर गोष्टींवर आता भाष्य करायचे नाही किंवा उडवाउडवीची उत्तरं पण द्यायची नाही. कोणत्याही काँग्रेस आमदाराशी माझं कुठलंही पर्सनल वैयक्तिक भांडण नाही. काँग्रेस सोडणं हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. मी मंत्री असताना भाजपसहित सर्व पक्षांच्या आमदारांना निधी दिला आहे. मी कधीही भेदभाव केला नाही. दरम्यान भाजपा नेते आणि भाजपच्या महाराष्ट्र ओबीसी मोर्चाचे प्रमुख आशिष देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. आणि ते वक्तव्य त्यांनी असं केलंय की आशिष देशमुख हे आधी काँग्रेसचे नेते होते, परंतु काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचे जुने सहकारी असलेले आशिष देशमुख म्हणाले, काँग्रेसकडे जोवर नाना पटोले यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष आहेत तोवर तिकडे अशीच परिस्थिती असणार आहे. त्यांच्या कारभाराला कंटाळून त्रस्त होऊन काँग्रेस नेते कार्यकर्ते लवकरच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. शेवटी नाना पटोलेंची कारकिर्दी महाराष्ट्रात किती नामशेष झालेली आपल्याला ही आगामी काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे, असं आशिष देशमुख यांनी स्पष्ट केलं. सो इन शॉर्ट जर आपण बघायला गेलं, नाना पटोलेंच्या कारकिर्दीमध्ये हे जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांना व्यवस्थित वागणूक किंवा त्यांचे मतं किंवा त्यांच्या सगळ्या काही ज्या काही गोष्टी असतील त्या विचारात घेतल्या जात नसाव्या म्हणून त्यांनी या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. बघूया आता काँग्रेस पक्ष सोडून ते भाजपात जाता का काय करता या सगळ्यांवर आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.